पुरुषा आलाय ग बाहेर, असे वाक्य सिंधूच्या कानावर आले आणि तिच्या पायातली सगळी शक्ती संपून गेली. 3 वर्षांनी तिचा नवरा आज अचानक कोणताही निरोप न धाडता आला होता. हातातले काम टाकून ती बाहेर आली तर पडवीच्या बाकावर बसलेला तिचा नवरा तिला दिसला. खोल गेलेले डोळे, बसलेली गालफडं, करपलेला निस्तेज चेहरा, धपापत असलेली छाती, अशा तिच्या नवऱ्याची अवस्था पाहून तिच्या काळजाचे पाणी झाले. कुठल्या तरी मोठ्या दुखण्यातून जात असल्यासारखे त्याने त्याची मान बाकाच्या कठड्यावर टेकवून धरली होती. तिने घाबरून त्याला बरं नाहीये का असे विचारले. क्षणभर तिच्या मनात आले धावत जाऊन त्याचे पाय दाबावेत, कपाळ चिपावं, पण तिने तसे काही केले नाही. तिने काळजीने पुन्हा तोच प्रश्न त्याला विचारला, बरं नाहीये का, काय होतंय? तिचे शब्द कानावर पडताच त्याने तिच्याकडे पाहिले. म्हणाला, काय सांगू तुला, मरत होतो, देवाची कृपा म्हणून इथपर्यंत आलो. एवढे बोलता बोलताच त्याला खोकल्याची जोरदार उबळ आली आणि त्याची छाती खालीवर होऊ लागली. छाती एखाद्या कोयत्याने खरवडून काढावी तसा खोकताना त्याचा इतका कर्कश आवाज आला की तो ऐकून तिच्या हृदयाला घरं पडली. खोकताना त्याच्या तोंडातून बाहेर पडणारी रक्ताने माखलेली लालसर थुंकी पाहून तिच्या पायातले त्राणच निघून गेले.